81 व 82 एकच प्रकरण असल्याने एकत्रित करून निर्णयाचे अवलोकन केले. प्रस्तावास आयुक्त यांची 6/7 याच्या प्रस्तावित प्रमाणे मान्यता देण्यात येत आहे. तरी निवडणूक खर्चाच्या बाबतीतला जो विषय आहे तो आयुक्तांनी माहितीसह सादर करा. महापौर साहेब बोलायचं होतं या विषयावर. हो, आपण 81च्या विषयावर बोलायचं होतं. सभागृहाचे साहेब 45 कोटी रुपयाच्या खर्चाचं त्याला मान्यता नाही ना, ते सांगा. महापौर साहेब, मान्य आयुक्त साहेबांना या विषया संदर्भात थोडस मला माहिती विचारायचं आहे. विषय क्रमांक 81 मध्ये जवळपास 45 कोटी रुपयाचं खर्चाच्या मान्यतेसाठी महानगरपालिकेची मान्यता त्यांनी त्याच्यात सुचवलेली आहे. आणि त्याच्यामध्ये 28 कोटी रुपये हे मक्तेदाराच्या बिलाची रक्कम अदायगीसाठी तरतूद केलेल्या विषयामध्ये दिसून येत आहे. 81च्या विषयाच्या अनुषंगानं विषय पत्रिकेवर विषय क्रमांक 117 हा वित्त आयोगाच्या मंजुरीसाठीचा विषय देखील या ठिकाणी आहे. म्हणजे 81 विषय पत्रिकेवरला विषय क्रमांक 81 आणि सभागृहाचे त्याच पद्धतीनं 117 नंबरचा विषय हा वित्त आयोगाच्या मंजुरीचा 26 कोटी रुपये महाराष्ट्र सुवर्ण जयंती अंतर्गत आपण त्या ठिकाणी तरतूद केलेली दिसून येत आहे. म्हणजे एका बाजूला तुम्ही आता 28 कोटी रुपये आमच्या बजेटमधनं जे सुचवलेलं आहे त्या बजेटमधनं तुम्ही तिकडे मंजुरी द्या म्हणताय, आणि दुसऱ्या 117च्या विषयामध्ये आपण सांगताय की त्या ठिकाणी आम्ही जी साधारण 4 कोटी रुपयाची जी तरतूद आहे ती वित्त आयोगामध्ये मंजूर केली असं म्हणतात. त्याचं जरा थोडंसं विश्लेषण आम्हाला दिलं तर थोडं बरं होईल आयुक्त. संबंधित अधिकारी उत्तर द्या. सन्माननीय सभागृह, आपल्या जेव्हा 26 प्रशासनाला किती लायबिलिटी राहील याबद्दल अंदाज नव्हता, त्यामुळं अंदाजित 10 कोटी आम्ही त्याच्यासाठी ठेवलेले होते. 31 मार्चला आमच्याकडे जवळपास 700 ते 800 बिलं आली. त्यावरनं मग आम्ही पूर्ण त्याची बेरीज करून वगैरे मग आमच्याकडे 45 कोटीची लायबिलिटी त्यावेळेस राहिलेली होती. त्यामध्ये 10 कोटीची बिलं आम्ही बजेटमध्ये बजेट उपलब्ध केलं त्यामुळे ती केली, आणि 7 कोटीची बिलं नवीन आर्थिक वर्षातनं केली. आता 28 कोटीची लायबिलिटी ही शिल्लक आहे. शिल्लक आहे, बरोबर आहे. प्रशासक राजवट होता करायला पाहिजे ना. बजेटच्या तरतुदीमध्ये मान्य महापौर साहेब, बजेटच्या तरतुदीमध्ये आपण यंदाच्या वर्षीचं बजेट करत असताना आपण कोणत्या कामासाठी खर्च करणार आहोत, किती आपल्याला आपलं उत्पन्नाचे सोर्स महानगरपालिकेचे किती आहे, किती सोर्सेस मधून आपल्याला उत्पन्न मिळणार आहे, या सगळ्या बाबी आपण इन्क्लूड करून त्याचं बजेटचं तरतूद करत असतो. त्या कालावधीमध्ये प्रशासक राबवत होतं म्हणलं तर याचा अर्थ प्रशासकाने त्यावर काम योग्य पद्धतीने केलं नाही का? प्रशासनाची कामाची भूमिका काय होती त्यावेळेस? कोणी विचारणार नव्हतं कशाही पद्धतीने त्याच्यात मनमानी कारभार झालेला आहे का? सन्माननीय सदस्यांना परत एकदा सांगू इच्छितो की अचानक आलेल्या वाढलेल्या खर्चामुळे आपला हा लायबिलिटी राहिलेली आहे. आपण 32 कोटी आताच विषय झाला त्या बसच्या ह्याच्यासाठी आपण 32 कोटी कोर्टामध्ये भरलेले आहेत, आणि 19 कोटी पाण्याचा खर्च की जो आतापर्यंत आपण म्हणजे रेग्युलर पाण्याचा खर्च भरत होतो, पण त्यांनी मागचं सर्व काढून त्यांनी 19 कोटी भरा नाही तर पाणी बंद केलं होतं डिपार्टमेंटनी, त्यामुळे 19 कोटी आपल्याला भरावे लागले. त्यामुळं हा 28 कोटीचा आपल्याला फरक मिळालेला आहे. नाहीतर प्रशासनाने व्यवस्थित आपला उत्पन्न त्या 28 कोटीचा आपली लायबिलिटी राहिली. महापौर साहेब, वित्त आयोगामध्ये 117च्या विषयामध्ये वित्त आयोगामध्ये तरतूद काय केली 28 कोटी रुपयाची? तुम्ही वित्त आयोगामध्ये 15व्या वित्त आयोगामध्ये तुम्ही 4 कोटीची तरतूद विषय क्रमांक 117 मध्ये 181चा सध्या विषय सुरू आहे, 117च्या पुढच्या विषय अनुक्रमामध्ये आपण 4 कोटीचं 15व्या वित्त आयोगामध्ये ते तरतूद केले म्हणून सांगताय. मग 15वे वित्त आयोग तुम्हाला होतं तर मग त्या ठिकाणी तुम्ही 4 कोटी रुपये खर्च टाका म्हणून आता विषय तो सभागृहाकडे आता आलेला आहे, आता अजेंडावर पुढे येणार आहे चर्चेला. मग 15वे वित्त आयोग तुम्हाला तिथं खर्च टाकता येतंय, मग हे महानगरपालिकेच्या सदस्याच्या तरतुदीमध्ये का खर्च करताय तुम्ही? 28 कोटी रुपये आम्हाला सदस्याने मिळाला असता ना.
आमच्या महानगरपालिकेच्या सदस्यांच्या बजेटवर आमच्या बजेटवर त्याचे लोड पडालाय. आमचं बजेट माननीय आयुक्त साहेबांनी 50% कपात केलंय. सर सभागृहाला मी सांगू इच्छितो हे 23-24 आणि 24-25 निधी आहे अहो, मग जो की तुम्ही प्रशासनाने त्यावेळेस होता जो डोळे झाकून ज्या कामकाज ठिकाणी केलं बॉडी आपण. ज्या ठिकाणी बॉडी होती प्रशासनाने त्यावेळेस कामकाज कशा पद्धतीने केलंय तुम्ही विचार करायला पाहिजे होता ना. पार्टी झालेला आहे का? निवडणूकचा खर्च वगळून तुम्ही द्यावा असं आहे ना. जे कामं केलेले आहेत ते द्यावं असं आहे. त्यांना समजून सांगा. चेतन भाऊ 117च्या विषयामध्ये 4 कोटी रुपयाची तरतूद केलेली आहे. वगळून आहे, हो. वगळून आहे. पुढच्या विषयात घेऊ ना. आहे ना विषय पत्रिका तुम्ही सदस्याला पाठवता म्हणजे सदस्य वाटप करत नाही का? आपण एक मिनिट खुलासा करा. हे नंबरचा विषय आहे 117चा विषय याची तरतूद करून ठेवावं लागेल ना. एक मिनिट थांबा. आयुक्त साहेब मान्यता माहिती देतील त्याच्यानंतर लगेच पुढचा विषय घेऊ. काय झालंय माननीय दोन वेगवेगळे विषय आहेत. एक आपला जो विषय आहे तर जसं जोळगेकर साहेबांनी सांगितलं आपण प्लॅनिंग करताना 100% केलं होतं. परंतु जसं आता तितकं आपली जी काही चर्चा झाली बसची तो आम्हाला एक्सपेक्टेड नव्हता की आपल्याला कोर्ट भरायलाच लावेल आणि त्यांनी बरं आपले जे 2-3 हायकोर्टात आपण प्रकार दाखल केलं होतं. हायकोर्टाने ते आपलं प्रकार रिजेक्ट केलं. त्यामुळे ऐनवेळी जी 31 कोटी आपल्याला भरायला लागली तो एक अनएक्सपेक्टेड. आपण म्हणजे बजेटमध्ये काय करतो की जे आपल्याला एक्सपेक्टेड खर्च आहे आणि हा विषय गेला की 10-12 वर्षापासून चालू होता. त्यामुळे ह्या वर्षी ह्या महिन्यात आपल्याला भरावं लागला असं कुठलंही आम्हाला दिलं पोलीस कोटी फायनल दिले ऐकून घ्या. 110 कोटी देत तुम्ही. एक मिनिट ऐकून घ्या. आणि दुसरा मुद्दा होता की जसं ते पाणी जे थांबवलं आणि त्याच्यामध्ये काय केलं आपण रेग्युलर भरत होतो आणि काहीच रक्कम त्यांनी एक्स्ट्रा पण आपल्या दिलेली जी आपल्याला क्षमता असते त्यापेक्षा जास्त उचल केल्यामुळे दीडपट त्या रेटमध्ये लावलेलं होतं. त्यांनी आपलं पाणी बंद केलं आपल्या ऐन उन्हाळ्यामध्ये. त्यामुळे आपल्याला ती रक्कम भरायला लागली. त्यामुळे आपण साधारणतः जवळजवळ 50 कोटी एक्स्ट्रा भरायला लागले. त्या मानाने मग आपल्याला 40-45 कोटीचा आपल्याला त्यामुळे आपल्याला ते डिफरन्स आहे. आता दुसरा विषय तुम्ही जो 15 वित्त आयोगाला सांगताय तो 15 वित्त आयोगामध्ये काही ठराविकच खर्च आपल्या करता येतात. रेग्युलर आपले खर्च वेतनाचे मेंटेनन्सचे ते खर्च करता येत नाही. 15 वित्त आयोगामध्ये आपल्या वेगवेगळ्या योजनांचे आपले जे आपला हिस्सा आहे तो हिस्सा 30%चा वेगवेगळे घेतलेले कर्ज आहे. फॉर एक्झाम्पल आता 117 नंबरचा जो आहे त्याच्यामध्ये आपलं फ्लायओव्हरला आपण जे जमिनीसाठी घेतलेलं लोन आहे आणि आपली साध्या ड्रेनेजची जी योजना आहे आपल्या 300 कोटीची त्यातला जो आपला हिस्सा आहे तो आणि उर्वरित शेवटी 18 कोटीची रक्कम घेतली. त्या ठेकेदाराचं काम जवळजवळ 100 कोटी झाले आणि त्यातला आपला तो हिस्सा म्हणजे त्याने काय केले 15 वित्त आयोगामध्ये हे प्रायोरिटी नसेल तर इतर कामं घ्या असं त्यांनी प्रायोरिटी ठरवून दिलेली आहे. त्यामुळे वित्त आयोगामध्ये आपल्याला एकदम लिमिटेड कामं घेता येतात अबंधित मध्ये ती झाल्यानं कारण ते आपल्याकडे ऑलरेडी भरपूर शिल्लक आहे त्यामुळे आपण ती प्रस्तावित केली. म्हणजे तुमचं जर म्हणणं बरोबर आहे की जी 28 कोटीची रक्कम आपल्याला म्हणजे सदस्यांच्या ह्याच्यावर ताण येणार आहे तो तिकडे शिफ्ट आपल्याला करता येत नाही कारण शासनाने जे आपल्याला शासन निर्णय दिला ना त्याच्यावर 15 वित्त आयोगातून आपली ही रक्कम खर्च करता येत नाही.